काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ही ताकद आहे। भाजप शिवसेना एकत्रित असतानाही 1960 पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवता आली नाही। 2014 नंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली। सध्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, शहर मध्य, पंढरपूर, मंगळवेढा येथे भाजपचे आमदार आहेत। तरी पण जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य असल्याने विरोधी पक्षातील माजी आमदारांना सोबत घेण्याचा डाव भाजपने आखला आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळाले। आता माढा व सांगोल्यातील प्रत्येकी 7, दक्षिण सोलापूर व मोहोळमधील प्रत्येकी 6 आणि अक्कलकोटमधील 6, पंढरपुरातील 8, मंगळवेढ्यातील 4 आणि माळशिरसमधील सर्वाधिक 9 सदस्य निवडून आल्यास भाजपची एखादी सत्ता शक्य आहे। पण सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे। सांगोला व अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत। दुसरीकडे माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, माळशिरसमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत। त्यांनाही आपली ताकद, राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दाखवावे लागणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचा सोलापुरातील माजी आमदारांच्या पक्षांतराचा डाव यशस्वी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। 2017 मधील झेडपी निवडणुकीवेळी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येक जिल्ह्यातील समविचारी नेत्यांची मोट बांधली। राजेंद्र राऊत, संजय मामा शिंदे, सुरेश हसापुरे, विजय डोंगरे अशा नेत्यांना सोबत घेतले आणि डाव यशस्वी केला। पण भाजपच्या चिन्हावरील अध्यक्ष होऊ शकला नाही। अपक्ष सदस्य संजय मामा यांना सर्वानुमते अध्यक्ष करण्यात आले। सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच व्हावा यासाठी राजन पाटील, यशवंत माने, दीपक साळुंखे, दिलीप माने, बबनराव शिंदे या माजी आमदारांना थेट पक्षातच घेण्याचे नियोजन केले आहे। या निवडणुकीत भाजपने काही तालुक्यात मित्र पक्षाला जरी सोबत घेतले तरी भाजप हा बहुमताचा आकडा पार करेल या दृष्टीनेच पालकमंत्री श्री गोरे यांचे नियोजन असणार आहे।